नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती। तर मित्रांनो, 12 ऑगस्टला मौजे दहिवडी येथे जय भवानी माता यात्रेनिमित्त जुने पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा महाराष्ट्र केसरी मैदान होणार आहे। तर मित्रांनो, या मैदानात अनेक नामांकित नंदी येणार आहेत। त्यापैकी ज्या 2 नंदींनी अखंड महाराष्ट्र गाजवला असा राहुलभाई पाटील यांचा महान भारत केसरी मथुर आणि मोहिलशेठ धुमाळ यांचा एकादशम हिंद केसरी बकासूर हे नामांकित 2 नंदी येणार आहेत। तर मित्रांनो, मथुर आणि बकासूरचा पैरा कोण असणार ते आपण या व्हिडिओद्वारे पुढे पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील। तर मित्रांनो, राहुलभाई पाटील यांचा महान भारत केसरी मथुर 1001 चा पैरा असणार आहे। पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर हा टॉपचा पैरा जुळून आला आहे। तर मित्रांनो, काही कारणास्तव शितोळनगर येथे महाराष्ट्र केसरी मैदानात मथुरची सेमीला हार झाली। पण मित्रांनो, या मैदानात मथुर आणि कॉकटेल नक्कीच कमबॅक करतील। त्यानंतर मित्रांनो, पुढील संभाव्य पैरा आहे बकासूर। तर मित्रांनो, शितोळनगर येथे बकासूर आणि दुर्गाने महाराष्ट्र केसरी मैदानात 1 नंबर केलता। त्यानंतर या मैदानात आपला बकासूर दिसणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जोपर्यंत मैदानात बकासूर येत नाही तोपर्यंत पैरा कोण आहे ते समजत नाही। कारण बकासूर कायम नवीन चेहऱ्यासोबत पळत असतो आणि नवीन चेहरे उजेडात आणतो। म्हणून मित्रांनो, मी एक अंदाज लावला आहे बकासूरचा पैरा कोण असेल त्याचा। तर मित्रांनो, बकासूरचा पैरा माझ्या माहितीनुसार असणार आहे रायफल 81-81। कारण मामाने सांगितलं होतं ऑगस्टमध्ये रायफल 81-81 आणि बकासूर दिसतील। त्यामुळे माझा एक अंदाज आहे हा पैरा असू शकतो। दुसरा पैरा असू शकतो बाबूशेठ मानी घरनिकी यांचा चटणी भाकरीचा पैलवान राजा 9950। कारण गेल्या वर्षी बकासूर आणि राजा हा जोड या मैदानात पळाला होता आणि मामाने पण सांगितलं होतं हा जोड लवकरच दिसेल। तर मित्रांनो, हा माझा अंदाज आहे। तुमचं काय म्हणणं आहे, बकासूरचा पैरा कोण असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।